दृश्य आपण भाजपच्या कार्यालयातली पाहतोय। या ठिकाणी ठाकरेंचे शिवसैनिक जे आहेत ते आंदोलन करतायत। मंत्री अतुल सावे मागे सरक ना भाऊ गावीतूनच दृश्य भाजपच्या कार्यालयातली इथे मंत्री अतुल सावे उपस्थित होते आणि त्यांनाच निवेदन देण्यासाठी अंबादास दानवे यांच्या नेतृत्वात ठाकरेंच्या सेनेचं हे आंदोलन आहे। सरकारनं दिलेल्या आश्वासनांची पूर्तता कधी होणार त्याबद्दल जाब विचारण्यासाठी म्हणून या ठिकाणी ठाकरेंच्या सेनेनं आंदोलन केलं। अंबादास दानवे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन। आमच्या आंदोलनाचं नाव आहे क्या हुआ तेरा वादा। आता आम्ही हे क्या हुआ तेरा वादा या इंग्रजी आंदोलनाचं नाव आहे। भारतीय जनता पार्टीचं एक संकल्पपत्र माझ्याकडे आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं एक 25 ठळक मुद्द्याचं पण सगळ्या संकल्पपत्राचं एक सार भारतीय जनता पार्टीनं विधानसभेच्या निवडणुकीत प्रसिद्ध केलं होतं। भारतीय जनता पार्टी म्हणा किंवा महायुती म्हणा, पण त्याच्यातले महत्त्वाचे जे मुद्दे, समजा आपण कर्जमाफी करू असं म्हटलं होतं, त्याच्यानंतर आपण 12,000 रुपयावरून 15,000 अशा पद्धतीनं शेतकरी सन्मान योजनेत वाढ करू असं म्हटलं होतं। लाडक्या बहिणींना आपण 1,500 वरून 2,100 रुपये देऊ म्हटलं होतं। त्याच्यानंतर राज्यातील ग्रामीण भागात 45,000 गावात पाणंद रस्ते बांधण्यात येतील असं आपण म्हटलं होतं। आपण अन्नदाता जो आहे त्याला ऊर्जादाता करू अशा पद्धतीनं आपण म्हटलं होतं। तर याच्यातलं एकही आश्वासन आपल्या म्हणजे सरकारकडून पूर्ण झालेलं नाही आहे। मराठवाड्यात जवळपास 1 जानेवारीपासून आतापर्यंत 300 आत्महत्या झालेल्या आहेत आणि एक सगळ्यात मोठं शेतकऱ्यांना एक असं भारतीय जनता पार्टीच्या संकल्पपत्रात असं म्हटलं होतं की खत आणि बी बियाण्याचा जो SGTP आहे हा शेतकऱ्यांना परतावा म्हणून परत देऊ अशा पद्धतीनं आश्वासन यांनी दिलं होतं। त्याच्यानंतर हमी भाव प्रत्यक्ष देशाचे पंतप्रधान नांदेडच्या सभेमध्ये हमी भाव सोयाबीनचा 6,000 रुपये देऊ म्हटलं होतं आणि आपल्या संकल्पपत्रामध्ये सुद्धा त्याचा उल्लेख आहे। परवाच्या दिवशी हमी भाव जाहीर झालेला आहे, याच्यात 5,300 रुपये सोयाबीनचा भाव जाहीर झालेला आहे। म्हणजे जे